नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे हा खेळ सावल्यांचा आणि या कथेचे लेखक आहेत संजय कांबळे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मॅडम, आज उठायचा विचार आहे की नाही? सुमित गळ्यात टाय बांधत बोलू लागला. तशी पूजा खडबडून जागी झाली. अरे देवा, 9 वाजले. ती गडबडीत उठली. तसा सुमित म्हणाला, अगं हो, घाई करू नको. मी चहा नाश्ता केलाय दोघांसाठी, काळजी करू नकोस, निघतो मी. असं म्हणत सुमितने पूजाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि निघून गेला. पूजा तशीच बेडवर बसून आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या सुमितकडे पाहत होती. पण त्यांच्या वागण्यात असा अचानक का बदल होतोय? पूजा फ्रेश होऊन आपल्या घरकामात गुंतली. नुकतीच कामावर ठेवलेली मोलकरीण आज आली नव्हती. कामावरून ती TV पाहत सोफ्यावर बसली. तोच मोबाईलची रिंग झाली. नंबर अनोळखी नव्हता. हॅलो, तिनं फोन रिसीव्ह केला. तसं समोरची व्यक्ती बोलू लागली, मॅडम, कन्स्ट्रक्शन साईटवर सुमित साहेबांचा ॲक्सिडेंट झालाय, लवकर या. त्याचे शब्द कानावर पडताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. खळकन डोळ्यात पाणी तराळलं. मोबाईल हातात तसाच धरत धावत ती आपल्या रूममधून बाहेर पडली. पडत धडपडत मुख्य रस्त्यावर आली. ऑटो. तिच्या ओरडण्यानं रस्त्याच्या पलीकडे पॅसेंजरची वाट पाहत थांबलेला ऑटोवाला वेगातच आला. ती ऑटोमध्ये बसली. तिला हुंदका आवरत नव्हता. मनात नको नको ते विचार येत होते. काय झालं असेल त्याला? कसा असेल तो? खूप लागलं असेल का? काही वेळातच ऑटो सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तशी ती लगबगीने खाली उतरली आणि धावत सुटली. बाजूचे लोक आश्चर्याने पाहत होते, पण तिला कोणाशी काहीच घेणं देणं नव्हतं. यंत्रावर एका नव्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी यांचा ढीकच्या ढीक, तर बाजूला यू आकारात वाकवलेल्या लोखंडी सळ्यांचा खच पडलेला. बांधकामाची जागा असल्यानं सिमेंट, खडीची पांढरी धूळ हवेत पसरलेली. वरच थोड्या मोकळ्या जागेत तिला काही लोक जमलेले दिसले. तसा तिचा धीर सुटला. पावलं जमिनीत रुतल्यासारखी जड झाली होती. तशी चालत ती गर्दीच्या दिशेने निघाली. तिला आपलं आयुष्य संपल्यासारखं झालं होतं. गर्दीतून वाट काढत पुढे गेली. तशी ती मट्टकन खालीच बसली. समोर एक टेबल होता आणि त्यावर बिल्डिंगच्या डिझाईनची ड्रॉइंग पसरलेली आणि टेबल समोरील खुर्चीवर सुमित आपल्या सहकाऱ्यांना सूचना देत होता. पूजाला असं समोर पाहून तो चकितच झाला. सुमितला पाहून पूजा हुंदके देत रडू लागली. तिला काहीच सुचत नव्हतं. सुमितनं आपल्या सहकाऱ्यांना कामाला लावलं आणि पूजाला शांत करत आत आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला. पूजा अजूनही रडतच होती. सुमित, मी वेडी नाही रे. मला खरंच का असं होतंय? कोण हे करतंय? सारखी एक सावली आपल्या घरात वावरताना दिसते. मला तुझी खूप काळजी वाटते रे. अगं वेडाबाई, कोणीतरी मस्करी केली असेल. सुमित पूजाला समजावत केबिनमधून बाहेर पडला. तुझं प्रेम आहे ना माझ्यासोबत, मला काहीच नाही होणार. तूच कोणीतरी ओरडलं आणि कानाचे पडदे फाटावेत अशी भीषण कर्कश आवाजाने सर्वच हादरून गेले. सुमित भीतीने थरारला तर पूजेच्या तोंडातून अर्ध किंकाळी बाहेर पडली. काही वेळापूर्वी सुमित ज्या खुर्चीवर बसून सहकाऱ्यांना आदेश देत होता त्यावर बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन कोसळली होती. टेबल खुर्चीचा चक्काचूर झाला होता. पूजा अजूनही भीतीने थरथर कापत होती. तोच गर्दीतून कोणीतरी बोललं, सुमित साहेब, तुम्ही रोज याच खुर्चीवर बसून पाहणी करता. आज मॅडम आल्या म्हणून तुम्ही वाचलात. काही वेळात सगळं नॉर्मल झालं. सुमित पूजाला सोडायला घरी आला. आता मात्र तोही अस्वस्थ झाला होता. त्या दिवसापासूनच सुमितला शारीरिक त्रास होऊ लागला. डोक्यात प्रहार व्हावा असं दुखू लागलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना दाखवलं. सुमित डॉक्टरांना भेटून घरी येत होता. आपल्या भविष्याच्या विचारात गुंतलेल्या सुमितची नजर डॅशबोर्डवर ठेवलेल्या कागदी लिफाफ्यावर गेली.
तसं काही वेळापूर्वी डॉक्टर देसाईसोबत झालेली चर्चा आठवली. आज खूपच वैताग आलाय. डोकं अगदी फुटून चिंध्या होतात की काय असं वाटतंय. पण खरं सांगायचं तर आता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झालंय. दोन्ही हातांनी डोकं गच्च धरत सुमित बोलत होता आणि समोर डॉक्टर मात्र त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होते. सुमित समोर त्याचे रिपोर्ट्स धरत ते म्हणाले, सुमित, हे तुझे MRI रिपोर्ट्स, CT स्कॅन रिपोर्ट्स, असं म्हणत एक एक रिपोर्ट्स त्यांनी सुमितला दाखवले. सगळेच नॉर्मल होते. सुमित घरी जायला निघाला तसं डॉक्टर म्हणाले, काळजी घे, मी आणखी स्पेशलिस्ट डॉक्टरांसोबत चर्चा करून सांगतो. सुमित काहीच न बोलता तसाच बाहेर पडला. सुमित घरी आला तसं त्याच्या वयस्कर मोलकरणीने दार उघडलं. त्याचा आवाज ऐकताच वाट पाहत सोफ्यावरच झोपलेली त्याची पत्नी पूजा जागी झाली. मावशी, तुम्ही जा आता, पूजा आपल्या मोलकरणीला म्हणाली. तशी त्या बाईंनी होकारार्थी मान हलवत त्या निघून गेल्या. काय म्हणाले डॉक्टर? तिच्या प्रश्नाला काहीच उत्तर न देता सुमित फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. तशी किचनमध्ये जाऊन पूजा थंड झालेले जेवण गरम करू लागली. तब्येत बरी नसल्याने हल्लीच सुमितचा स्वभाव खूपच चिडचिडा होत चालला आहे. त्यामुळे तिला सुमितची काळजी वाटत होती. फ्रेश होऊन काही न बोलता सुमितनं जेवण केलं. पूजाही त्याच्या शेजारी बसून होती. कशी आहे तब्येत? पूजानं सुमितच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. उचललेला हातातला घास ताटात ठेवत सुमित थोडा भावूक झाला. ठीक आहे ग, पण अचानक काय होतं समजत नाही. असं डोकं दुखतं ना. बोलता बोलता सुमित गप्प झाला. तसा पूजाने त्याचा हात घट्ट पकडला. सगळं ठीक होईल. जेवणावरून दोघेही आपापल्या रूममध्ये गेले. पूजा त्याचे रिपोर्ट्स पाहत म्हणाली, सुमित, तू सगळं डॉक्टर साहेबांना सांगितलं आहेस का? पूजा त्याचा हात हातात घेत विचारू लागली. तसं जरा रागातच सुमित म्हणाला, ज्या गोष्टी माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या सांगितल्या मी. एवढं बोलून तो पूजाच्या विरुद्ध बाजूला तोंड करून झोपला. पूजा मात्र उदास वाटू लागली आणि हतबल झाल्यासारखी बसून त्याच्याकडे पाहू लागली. काही दिवसापासून त्याच्या वागण्यात बदल झाला होता. तब्येतीमध्येही बदल झाला असल्याचं तिला जाणवत होतं. आधी शांत समंजस असणारा तिचा नवरा रागीट बनत चालला होता. अगदी किरकोळ कारणावरून तिच्यावर जागवायचा. पण दुसऱ्या क्षणी आपण असं का केलं किंवा असं काही घडलंच नाही अशा वैरभावात वावरायचा. सुचत नव्हतं की काय करावं. तशीच विचार करत तिला कधी झोप लागली कळलंच नाही. रात्री अचानक जाग आली. घशाला कोरड पडली होती. घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. टेबलवरील जार पाहिला तर तो रिकामा झाला होता. जार उचलून परत टेबलवर ठेवत ती स्वतःशीच बोलली, अरे देवा, झोपायच्या आधी भरून ठेवायला विसरले वाटतं. सुमितकडे पाहिलं तर तो अगदी साखर झोपेत होता. शांत झोपलेल्या आपल्या नवऱ्याकडे पाहत तिला खूप बरं वाटलं. आज त्याला कसलाच त्रास झाला नव्हता की कसलीच तक्रार नव्हती. ती बेडरूममधून किचनमध्ये गेली आणि घोटभर पाणी पिऊन पुन्हा रूममध्ये आली. सुमित तेव्हाना जागा झाला होता. तहान खूप लागली आहे ग, थोडं पाणी दे ना. थांब, आणतेच, असं म्हणून पूजा पुन्हा किचनमध्ये गेली आणि फ्रीजमधून एक पाण्याची बॉटल घेऊन बाहेर पडणार. तोच तिला आपल्या बेडरूममध्ये जमिनीवर हळूहळू आत सरकणारी ती सावली दिसली आणि पूजाच्या अंगावर सर्रकन काटा आला. ती सावली म्हणजे एक मानवी आकार जो केवळ जमिनीवर खाली दिसायचा, पण आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नसायचं. बॉटल घेऊन दबक्या पावलांनी पूजा बेडरूमकडे चालू लागली. ती सावली आत सरकत दिसेनाशी झाली. तिच्या काळजाची धडधड वाढली होती. आजूबाजूला पाहत आत आली. तोपर्यंत सुमित पुन्हा झोपला होता. स्वतःची भीती लपवत तिनं सुमितला हाक दिली, सुमित, पाणी हवे होतं ना रे. अंगावर चादर नीट घेत सुमित म्हणाला, तूच दिलंस ना आत्ता, विसरलीस की काय? काय? मी दिलं? बोलता बोलता ती थांबली. काहीच सुचत नव्हतं तिला. पण काहीच न बोलता ती बेडवर पुन्हा आडवी झाली आणि सगळ्या रूमवर तिची नजर फिरत होती. तिला जाणवत होती ती सावली इथंच आहे आणि आपल्याला पाहते आहे. दुसऱ्या दिवशी सुमितला खूप त्रास होत होता. डोकं इतकं दुखत होतं की चक्क 2 वेळा त्याने भिंतीवर आदळलं. डॉक्टरांच्या औषधाचाही काही फरक पडत नव्हता. डॉक्टर देसाईने मुंबईला पाठवलेले सुमितचे रिपोर्ट्स आले, पण सगळं काही सामान्य होतं. पूजा बाहेर सोफ्यावर बसून होती.
तिच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते. पूजा, नंदा मावशी समोर उभ्या होत्या. त्यांना पाहताच दोन्ही डोळे पुसत पूजा म्हणाली, बोला ना मावशी. काही दिवसांपासून खूप वाईट गोष्टी घडत आहेत बघ. मावशींचे शब्द ऐकताच पूजा निराश, हताशपणे शून्यात पाहू लागली. मावशी, मलाही काही सुचेनासं झाले. माझ्याजवळ एक उपाय आहे. मावशीचे बोलणे ऐकताच पूजाच्या निराशेनं भरलेल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज झळकलं. कसला उपाय? पिठाने माखलेले हात वॉश बेसिनवर स्वच्छ करत मावशीने आपल्या नऊवारी लुगड्याला खवलेली कसल्याची पुरचोंडी काढत पूजाच्या हातात दिली. हे काय मावशी? पूजाने आश्चर्याने विचारलं. विनंती स्वरात त्या म्हणाल्या, आता कोणताच प्रश्न करू नको. जितकं सांगेल तितकंच कर. रात्री सुमित साहेबांच्या उशाखाली ठेव. ते असं का करत आहेत? खरंच ते आजारी आहेत की बाहेरची बाधा झाली आहे ते समजेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव. कोणती गोष्ट मावशी? घाबरू नकोस. एवढं बोलून मावशी आपल्या कामाला लागल्या. ती पुढे पूजाने आपल्या मुठीत गच्च पकडली. संजीवनी बोटी मिळावी तसा आनंद तिला झाला होता. तिनं सांगितल्याप्रमाणे केलंही. रात्री कसल्याशा आवाजाने तिला जाग आली. घड्याळाकडे लक्ष गेलं तर 2 वाजून गेलं होतं. बाजूला पाहिलं तर सुमित बेडवर नव्हताच. ती झटकन उठली आणि सुमितला शोधू लागली. सुमित जागेवर नव्हता, पण कसलासा आवाज येत होता. एखादी जाड काठी कठीण जागेवर आपटतंय असं वाटू लागलं. अंगावरचं पांघरून बाजूला करत ती उठली आणि आवाजाचा वेध घेऊ लागली. हॉलमध्ये पसरलेल्या मंद प्रकाशात तिची नजर सगळीकडे फिरू लागली. पण बंगल्याच्या टेरेसवरून आवाज येत असल्याचा जाणवलं. अशी ती घाबरली. तिने हलकेच आवाज दिला, सुमित? पण काहीच प्रतिसाद नाही. मन घट्ट करत पूजा टेरेसवर जाऊ लागली. भीतीने तिचं सर्वांग थरथरत होतं. ओठ सुकले होते, घशाला कोरड पडली होती. भिंतीचा आधार घेत ती एक एक पायरी चढून वर जात होती. तसा त्या आवाजाची तीव्रता वाढू लागली. वरच्या उघड्या दरवाजातून किंचित चंद्राचा प्रकाश आत येत होता. तिने दरवाजा हलकेच पुढे ढकलला. तसा कुई आवाज करत दरवाजा उघडला गेला. पूजाची व्याकुळ नजर सुमितला शोधू लागली, पण त्याला साथ घालायचं धाडस होत नव्हतं. दबक्या पावलाने ती दरवाजा उघडून आत आली. तशी गोठवणाऱ्या थंडीची जाणीव झाली. चंद्रकोर क्षितिजापासून वरच होती, त्यामुळे सर्व काही स्पष्ट दिसत होतं. त्या नितळ प्रकाशात ती त्या आवाजाचा वेध घेऊ लागली. तिची नजर सर्वत्र फिरत होती, पण तो आवाज कुठून येत होता ते समजत नव्हतं. पण कोणीतरी आपल्या शेजारी उभा आहे याची जाणीव तिला प्रत्येक क्षणाला होत होती. तिने सगळीकडे शोधलं. त्यावेळी तिच्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्या मागं उभं आहे. तो घरघरणारा श्वास तिच्या मागून तिच्या मानेवर स्पष्ट जाणवत होता. तिनं ओळखलं. तिची भीती जवळजवळ नाहीशी झाली. सुमित, तू पण ना? रात्रीचे 3 वाजलेत. उद्या ड्युटीवर जायचं नाही का? मागे वळली तशी ती सुन्न झाली, कारण मागे कोणीच नव्हतं. ती स्वतःला थोडी सावरत होती. तोच समोरील भिंतीवर एक अस्पष्ट सावलीची हालचाल होत असल्यासारखं वाटू लागलं. ती थबकली, जागेवरच थांबली. आपली नजर तिने त्या भिंतीवर रोखली. गडद, आणखी गडद. आता ती सावली स्पष्ट दिसत होती. उंच, लांब मोकळे सोडलेले केस, भक्कम शरीर रचना, गुडघ्यापर्यंत लांब हात, हातात एक भलं मोठं कुऱ्हाडीसारखं हत्यार. समोरचे अक्राळ विक्राळ रूप पाहून पूजाच्या काळजाचे ठोके वाढले. पाय जमिनीत रुतल्यासारखी ती सुन्न झाली. इतक्यात त्या आकृतीसमोर आणखी एक सावली उमटली. आपल्या गुडघ्यावर बसलेली, मान खाली झुकवलेली आणि दोन्ही हात जोडून आपल्या प्राणांची भीक मागणारी ती सावली. हे दृश्य पाहून पूजा पुरती शहारली. घरकन ती मागे वळली, पण मागे कुणीच नव्हतं. पुन्हा समोर पाहिलं तर त्या दोन्ही सावल्या भिंतीवर तशाच होत्या. आणि मग त्या उभ्या विचित्र सावलीने वर आकाशाकडे आपलं तोंड करत मोठी आरोळी ठोकली. हे ऐकून पूजाच्या कानाचे पडदे फाटतात की काय असं वाटू लागलं. त्या अजस्त्र सावलीनं हातातले शस्त्र उंच नेलं आणि त्या गुलामावर जोरदार प्रहार केला. तसं त्याचं शिर धडा वेगळं झालं. त्या सरशी पूजा जीवांच्या आकांताने ओरडली, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, जशी तिची वाचाच गेली होती. समोर ते धड जमिनीवर लोळू लागलं आणि तुटलेले शिर
पूजाच्या पायाजवळ येऊन पडलं. ते मस्तक सुमितचे होते आणि इतक्यात झटकन तिला जाग आली. तिचं अंग घामाने भिजलं होतं. घसा कोरडा झाला होता. घड्याळात पाहिलं तर 3 वाजायला आले होते. पण तिची नजर बाजूला वळली तशी ती पुन्हा शहारली, कारण खरंच सुमित बेडवर नव्हता. म्हणजे तिचं स्वप्न खरं होतंय की काय? सुमितला साथ घालत पूजा बेडवरून बाहेर आली. टेरेसवर असेल म्हणून ती धावतच वर गेली. सुमित दिसला पण बेशुद्ध. सुमितला शुद्धीवर आणलं आणि तिच्या डोक्यात हजारो प्रश्नांचं काहूर माजलं. सकाळ झाली होती. नवा दिवस उगवलेला होता. आज पूजाचं लक्ष कशातच लागत नव्हतं. डोळ्यात प्राण आणून ती कोणाची तरी वाट पाहत होती. मन अगदी बेचैन होतं आपल्या नवऱ्यासाठी. तेवढ्यात गेटचा आवाज आला. तशी सोफ्यावरून ती उठली. नंदा मावशी आत आल्या. पूजा काही बोलणार तोच मावशी म्हणाल्या, साहेबांची तब्येत कशी आहे? पूजा काहीच न बोलता मावशींना घेऊन बेडरूममध्ये गेली. तर सुमित शांतपणे झोपला होता, पण खूप अशक्त वाटत होता. तुम्ही येण्याआधीच झोप लागली त्याची. डोकं ठणकते म्हणून रात्रभर जागा आहे. हे ऐकून मावशी तडक चालत किचनमध्ये गेल्या. तशी पूजाही मागोमाग गेली. रात्री काय घडलं? उट्यावरची भांडी बाजूला करत मावशीने विचारले. पूजाने घडलेली सगळी घटना सांगितली. तसे मावशीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. दीर्घ श्वास घेत त्यांनी विचारलं, मागील काही दिवसात कोणी भेटायला आलं होतं का? कोणाशी वाद भांडण वगैरे? नाही मावशी, इथं येऊन 6 महिनेच झालेत, पण कोणाशी कसलाच वाद नाही. पूजा पाणावलेल्या डोळ्यातील अश्रू टिपत म्हणाली. तशी मावशी पुन्हा विचारू लागल्या, मग नातेवाईकांशी काही वाद? त्यांचे शब्द कानावर पडताच पूजाचे डोळे चमकले. हो, तुम्ही आमच्याकडे कामाला लागायच्या थोडं आधी, म्हणजे महिन्याभरापूर्वी. पूजा त्यांना सांगू लागली. त्या दिवशी सुमितला सुट्टी होती. आम्ही दोघंही किचनमध्येच होतो. कांदा कापताना माझं बोट कापलं होतं, म्हणून मला मलमपट्टी केली आणि मदत करताना स्वतःचं पण बोट कापून घेतलं. तोच आमचं गेट उघडल्याचा आवाज आला. तशी मी किचनच्या खिडकीतून पाहिलं. तसं कोणीतरी अनोळखी पती पत्नी दिसले. नवऱ्याने मळकट पांढरा सदरा घातला होता. तशीच पांढरे विचार घातली होती. उंच होता, किंचित सावळा, पायात चामड्याचं चप्पल, साधारणपणे 45च्या वयाचे इसम. आणि सोबत एक महिला होती 40ची. हिरवं लुगडं नेसलेलं, गडद हिरव्या बांगड्या, डोक्यावर पदर जो दातांमध्ये घट्ट पकडला होता, कपाळावर भलं मोठं कुंकू आणि पायात तसल्याच चामड्याच्या चपला. नंदा मावशी शांतपणे ऐकत होत्या. तशी पूजा बोलू लागली. त्यांना पाहताच आम्ही दोघे बाहेर आलो. ती बाई सुमितची आत्या होती आणि तिचा नवरा. ते आत आले. सुमित त्यांच्याशी बोलत बसला आणि मी चहा नाश्ता करायला आत आले. त्यांचा आमच्या लग्नाला विरोध होताच. त्यांनी मला सोडून दिलं तर भावकीत जागा मिळेल असं सांगत होते. पण सुमितचा चढलेला आवाज स्पष्ट ऐकू आला. सुमित त्यांना म्हणाला, तुमच्या मुलीचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण करतोय, तिचा छळ करतोय, मग तुम्ही का तिला त्या नवऱ्याला सोड म्हणून सांगत नाही? त्यावर सुमितची आत्या म्हणाली, बाईचं घर तिचं सासर असतं या. नवरा काय बी करू, तिला तिथंच जगायचं आणि तिथंच मरायचं असतं या. त्यावर किंचित हसून सुमित बोलला, हो ना, मग आता ही माझी बायको आहे आणि बायकोचं कर्तव्य तुम्ही आत्ताच सांगितलं तिला. त्यांच्यात वाद झाला. तसा सुमित रागाने घरातून निघून गेला. ते दोघे तसे काही वेळ थांबले आणि न सांगताच निघून गेले. एवढं बोलून मावशी म्हणाल्या, म्हणजे ते कशासाठी आले होते? कशासाठी याचा उलगडा होईल, पण त्यासाठी तुला आणि सुमितला गावी जावं लागेल. तोच एका आवाजाने दोघीही शहारल्या. सुमित जोरात ओरडला. पूजा बेडरूमकडे धावली. सुमित बेडवरच असह्य वेदनेने कणत होता. रक्त शोषून घ्यावं तसं त्याचं शरीर निस्तेज पांढरं पडू लागलं होतं. पूजाला समोर पाहताच तो गयावया करू लागला. पूजा, खूप त्रास होतोय ग. आधी फक्त डोकं दुखत होतं, पण आता असं वाटतंय की संपूर्ण शरीर कोणीतरी कुरतटतंय. जोरात किंचाळत तो बेशुद्ध झाला. पूजा त्याच्या जवळ जात तोंडावर पाणी मारत त्याला उठवू लागली. नंदा मावशी चौकटी बाहेर उभी सर्व पाहत होती. सुमित झोपलेल्या ठिकाणी डावीकडील भिंतीवर एक अस्पष्ट सावली उमटताना त्यांनी पाहिली. पूजा, थोडं काम आहे, लगेच येते
असं म्हणून नंदा मावशी बाहेर पडल्या. तसं पूजाने डॉक्टरांना फोन केला. सुमितची परिस्थिती बघता त्याला रुग्णालयात दाखल करून घेतलं. त्याच्या सर्व टेस्ट केल्या, पण निदान काही लागेना. रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून सुमितला दरवाजावर लावलेल्या काचेतून पाहत हॉस्पिटलमधली उपकरणं न्याहाळू लागली. तोच तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. पूजाचं लक्ष त्या काळसर आकृतीवर गेलं. पूजाला कळून चुकलं की हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज नाही होऊ शकणार. ती तशीच हातबलपणे बेंचवर बसून आपल्या सुखी संसाराची वार्ताहत पाहत होती. सकाळ झाली. हॉस्पिटलच्या बेंचवर झोपलेली पूजा जागी झाली आणि सुमितच्या रूमकडे निघाली. जा उघडाच दिसला. पुढं पाहिलं तर सुमित बेडवर बसून पोहे खात होता. तो चक्क शुद्धीवर समोर नंदा मावशी बसल्या होत्या. सोबत 2 मोठ्या बॅगा होत्या. केस नीट बांधत पूजा म्हणाली, मावशी, कुठे बाहेर जात आहात का? बाहेर तर जायचं आहे, पण मला नाही, तुम्हाला. म्हणजे? पूजा थोडी अस्वस्थ झाली. तशा गंभीर आवाजात मावशी म्हणाल्या, तुझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडली आहे. तुम्हा दोघांनाही निघावं लागणार आहे. सुमितला थोडं बरं वाटत होतं. त्यामुळे नाईलाजाने डॉक्टरांनी काही प्रिकॉशन घेण्याच्या सूचना देत डिस्चार्ज दिला. एक पांढऱ्या रंगाची इंडिका गाडी सामान्य वेगात धावत होती. दिवस पावसाळ्याचे होते, त्यामुळे अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी येतच होत्या. दूरवर काळ्या कपारीतून पांढरा शुभ्र पाण्याचा खळखळणारा झरा दिसला. तसं तिचं मन भरून आलं. बाजूला डोळे बंद करून पडलेल्या सुमितकडे पाहून तिचे डोळे पाणावले. दीर्घ आजाराने ग्रासलेल्या रुग्णासारखी त्याची अवस्था झाली होती, तीही मागील 1-2 आठवड्यातच. सुमितचं बोलणं, हसणं, रागावणं आणि प्रेमाने पुन्हा जवळ घेणं, सारं काही तिला आठवत होतं. घरच्यांचा विरोध झुगारून त्यानं तिच्यासोबत लग्न केलं होतं. वडिलांनी बाहेर काढलं. गाव सुटलं. रक्ताच्या नात्याची माणसं सुटली. आता दोघांना एकमेकांचा आधार होता. पूजा आणि सुमितचा संसार खूप छान चालला होता, पण त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली होती. नंदा मावशीने सांगितल्याप्रमाणे सारी उत्तरं तिला सुमितच्या गावी जाऊनच मिळणार होती. गाडीचं स्टेअरिंग सांभाळत पूजा काचेतून आजूबाजूला पाहत होती. भल्या मोठ्या विशाल डोंगरात कोणीतरी लपून बसलंय आणि आपल्यावर झडप घालण्याची संधी बघतंय असं तिला वाटत होतं. आसमंद गर्द काळ्या ढगाने व्यापून टाकलेला होता. एक भीषण वादळाची चाहूल लागावी तशी जीवघेणी शांतता त्या वातावरणात जाणवत होती. गाडी थांबलेल्या ठिकाणापासून उजवीकडे ग्रामदैवत होतं. मंदिराच्या बाजूला एक मोठा वटवृक्ष होता. देवा, आम्ही तुझ्या सावलीत आलोय. आता तारायचं की मारायचं ते तूच ठरव. सुमितला जागं करत तिघेजण चालत घराजवळ आले. सुमितचं घर तसं प्रशस्त होतं. छोटंसं अंगण, बाहेर तुळशी कट्टा, 3-4 पायऱ्यानंतर एक मोठा लाकडी दरवाजा. सुमितला पाहताच त्याचा भाऊ धावतच बाहेर आला. दादा, काय रे, असं काय झालं तुला? सुमितला आधार देत आत घेऊन गेला. पूजा आणि मावशीही पाठोपाठ गेल्या. रात्र झाली होती. बाहेर बैठकीच्या खोलीत सर्वजण बसले होते, पण कोणी एक शब्दही बोलत नव्हतं. समोरच्या दरवाजातून दिसणारा लख्ख काळोख पाहत सुमित एका खुर्चीवर डोकं टेकून शांतपणे बसून होता. वडील बरे होते आणि खोटं बोलून आपल्याला इथवर आणलं याचा राग मात्र सुमितच्या मनात होता. पण सुमितच्या आजारपणाबद्दल इकडे कोणाला काहीच कल्पना नव्हती. वडील मात्र त्याची ही अवस्था पाहून खूपच अस्वस्थ झाले होते. सुमितची आई संतापून पूजाला पाहत म्हणाली, मला ह्या अवदसेत तोंड पण बघायचं नव्हतं, तरी मी का आणलंस हिला? मला पुण्यांदा ह्या गोष्टीवर वाद घालायचा नाही. उद्या कोंबडं आरवलं की तुम्ही निघायचं. संतापाच्या भरात आई बोलली. सुमित तसाच शांत होता आणि पूजा काही बोलणार तोच नंदा मावशी म्हणाल्या, ते स्वतःहून आलेले नाहीत, त्यांना येणं भाग पडलंय. एवढं ऐकून वडील जागेवरून ताडकन उठले आणि काहीच न बोलता घाईघाईने बाहेर पडले. त्यांच्या मागे सुमितही निघाला, पण अशक्तपणामुळे तो जमिनीवर कोसळला. तशी पूजा त्याला सावरायला धावली. काय अवस्था करून टाकली माझ्या पोराची ह्यासाठी विनं. आईची बडबड सुरूच होती. मध्यरात्र होऊन गेली तरी वडील अजून परतले नव्हते. सुमित असह्य वेदनेनं कणत जागाच होता आणि त्याच्याजवळ त्या काळजी घेण्यासाठी पूजा तशीच बसून होती. आई दारात उभी राहून वडिलांची वाट पाहत होती. वडील धावतच घरी परतले. हताश, पूर्णपणे हतबल झाल्यासारखे होते ते. येऊन जमिनीवर रडतच कोसळले.
आई काळजीच्या स्वरात विचारू लागली, अहो काय झालंय तुम्हाला? असा हातपाय गळून गेल्यावानी का बसलायसा? एवढ्या घाईत कुठे जाऊन आलासा? भरल्या डोळ्यांनी बेडवर पडलेल्या सुमितकडे पाहत ते म्हणाले, देवळात जाऊन आलो, सगळं संपलं. बोलताना त्यांची जीभ अडकळू लागली. त्यांची ही अवस्था पाहून पूजाला हुंदका आवरणं कठीण झालं. बाबा काय झालं हो? ते काही बोलणार तोच घरघरणाऱ्या आवाजाने सर्वच हादरून गेले. सर्व श्वास रोखून तो आवाज ऐकू लागले. रात्रीची नीरव शांतता भेदत एक विचित्र भयान घरघरणारा आवाज आला. तूच संपवलंस सगळं स्वतःच्या हाताने. तिघेही त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. माझं घरात पसरलेल्या अंधुक प्रकाशात जमिनीवरून एक सावली हळूहळू बाहेर सरकत येऊ लागली. कोणीतरी बाहेर येत असल्याचं जाणवू लागलं. कोण आहे ते? भीतीने थरथरत आईने विचारलं. तसं तेव्हाच घरातून दरवाजा चौकटीत उभं राहिलं. बिस्कटलेले काळे पांढरे केस, कपाळावर गडद रंगाचं काळं कुंकू, हिरवेगार डोळे, गडद काळ्या रंगाची साडी, मनगट भरून घातलेल्या काळ्या बांगड्या, पांढरी निस्तेज सुरकुतलेली त्वचा जी हाडांच्या सापळ्यात चिकटलेली होती. एखाद्या हिंस्र श्वापदासारखा घरघरणारा तो भीषण आवाज ऐकताच आईची दात खिळीच बसली. त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या. वडील थरथर कापत जमिनीवरच बसून होते. पूजा डोळे सताड उघडे करून अमानवीय दृश्य पाहून हादरून गेली होती. नंदा मावशी, पूजाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तशी त्यांनी आपली मान गर्रकन मागे वळवली. धड जागेवरच, पण मस्तक मात्र कोणात मागे वळले होतं. ते अमानवीय हिंस्र श्वापद बेडवर तळमळत असलेल्या सुमितला अदाशासारखं पाहू लागलं. पांढऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर सैतानी हास्य आणि त्या हिरव्या डोळ्यांमध्ये शिकाराला आपलं सावज गवसल्याची आणि त्याच्यावर झडप घालण्याची व्याकुळता स्पष्ट दिसत होती. त्यानं आपला उजवा हात पुढं करायला सुरुवात केली. तसा तो आणखी लांब होत 15 फूट अंतरावर सुमितपर्यंत आला. पूजाच्या सर्वांगावर भीतीने काटा येत होता. लांबसडक बोटं आणि लालसर काळी पडलेली नखं आता सुमितच्या चेहऱ्यावर फिरत होती. पूजानं तो हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण भयंकर संतापाने पूजाकडे पाहिलं आणि त्या श्वापदानं जोराचा हिसडा मारत पूजाला बेडवरून खाली आदळलं. सुमितच्या वडिलांनी थरथर कापत त्या सैतानाचे पाय धरले आणि आपल्या मुलांच्या प्राणाची भीक मागितली. त्या सैतानाने सुमितला आपल्या हाताने घट्ट पकडलं आणि एखादं पाखरू फडफड करत जावं तसं दरवाजातून बाहेर झेपावलं. तशी मगापासून दबलेली आर्त किंकाळी पूजाच्या तोंडातून बाहेर पडली आणि सर्व काही शांत झालं. डोळे उघडले तसे आकाशातील नितळ चांदण्यात पौर्णिमेच्या चंद्राचं मोहक रूप आणखीनच खुलून दिसत होतं. वाऱ्याच्या झोक्याबरोबर वेगाने पुढे सरकणारे शुभ्र ढग चंद्रबिंब झाकत होते. अंग खूपच जड झालेलं, जीव गुदमरत होता. कानावर काहीतरी पुटपुटणारे शब्द ऐकू येत होते. डोळे जड झालेले तसेच किंचित उघडण्याचा प्रयत्न करत नीट पाहिलं तर समोर पेटवलेल्या अग्नीच्या लाल तांबूस प्रकाशात कोणीतरी बसलं होतं. एक जाड माणूस बसलेला आणि काहीतरी मंत्र पुटपुटत होता. एक सुमिधा त्या अग्नीत अर्पण करत होता. ती खाडकन उठली तसे तिचे सासरे तिला शांत राहण्याची सूचना देऊ लागले. मंत्रांचा आवाज तिच्या कानात घुमू लागला. ती गावच्या मंदिरात होती. बाजूला सासूबाई हात जोडून बसल्या होत्या आणि बाकी 5 ते 6 अनोळखी व्यक्ती त्या कुंडाच्या भोवती डोळे बंद करून बसले होते. कुंडासमोर बसलेल्या त्या व्यक्तीने पूजाकडे एक कटाक्ष टाकला. आज जिथं तुझा नवरा आहे त्या जागेवर तू असतीस. तुला सपवायला यानं एका सैतानाच्या तोंडी तुझं रगात लावलं होतं, पण जे तुझं रगात आणायला आले त्यांना चुकून सुमितचं रगात गवसलं. ती हाडळ म्हणजे नंदाभाऊशी तुझ्या घरात राहत होती ती फक्त तुम्हासनी हितवर आणायसाठी. पूजा पूर्ण हादरून गेली. ती भूतकाळात गेली. तिला तो दिवस आठवला. तिचं बोट कापलं होतं. सुमितनं नुकतीच पट्टी बांधली होती आणि सुमितची आत्या नवऱ्यासोबत आलेली, पण त्यावेळी सुमितचंही बोट कापलं होतं. कापसाचा बोळा धरत तो त्यांच्याशी बोलत होता. आपल्या बोटावरची जखम पाहून कदाचित आत्यांना वाटलं की हा बोळा पूजाच्या जखमेचा आहे. बाळ इकडं बघ, पूजाकडे पाहत म्हणाले. तुझा नवरा अजून जिद्द आहे. आज पुनवची रात आहे. तेव्हा ते पिशाचे त्याचं रगात पिऊन त्याचं मांस चटकिनीच्या हवाली करल. आजची रात्र तुझ्या नवऱ्याची शेवटची रात आहे.
त्यांचं बोलणं ऐकताच भरल्या डोळ्यांनी हात जोडत मी म्हणाले, असं बोलू नका. हो तर माझा जीव घ्या, पण सुमितला परत आणा. पूजाचं बोलणं ऐकताच त्यांनी आपले डोळे बंद केले आणि पुन्हा पूजाकडे कटाक्ष टाकत म्हणाले, ठीक आहे, मी तुला तो मार्ग दाखवीन जिथं तुझा नवरा आहे. पर ते पिशाच तुला तिथून जिथं माघारी येऊ देणार नाही. तिथं गेलीस की मरण ठरल्यावानी हाय बघ, विचार कर. त्यांनी पूजाला मार्ग दाखवला. तुला वर डोंगरात जायचं आहे. इथनं 4 कोस दूर उगवतीला एक भलं मोठं वडाचं झाड आहे. त्या खाली एक मोठं काळं पाषाण आहे. त्यावर तुझा पती आहे. तिथवर जाताना हडळी, चकवा, चेटकी तुझा रस्ता अडवतील. आई चामुंडा देवी तुझं रक्षण करेल. तुला पहाट होईस्तवर झुंज द्यावी लागल. नंतर ते त्याचा बळी नाही घेणार. पहाट झाली की इकडं ढोल वाजवून तुला इशारा देतो. एक धागा तिच्या मनगटावर बांधून त्याने तिला आशीर्वाद दिला. रात्रीच 2-2:30 वाजले असतील. किर्र दाट जंगलातून एका चिंचोळ्या पायवाट्याने ती तरातरा चालत होती. तिला कसलीच भीती नव्हती. कदाचित तिनं आपलं मरण पाहिलं होतं, जे दूरवर तिचीच वाट पाहत बसलं होतं. चालत चालत तिनं अर्धा रस्ता पार केला होता. चंद्र पश्चिमेकडे झोकलेला. गाव खूप मागे राहिलं. तसं तिने थोडं मागं वळून पाहिलं. देवळातील अग्नीच्या प्रकाशात केवळ बिंदूच लांबून दिसत होता. अचानक दूरवरून कोल्हेकुई ऐकू आली. खूप वेळ चालून तिला थकवा जाणवू लागला, पण ती चालत राहिली. या अंधारात तिला काही स्पष्ट दिसत नव्हतं. चालण्याची गती थोडी कमी करत आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवत निघाली. अचानक बाजूच्या एका झाडावर तिची नजर गेली आणि काळजाचा ठोकाच चुकला. एका झाडाच्या फांदीवर एक पांढरी आकृती तिच्याकडेच पाहत बसली होती. रखरखती भेदक नजर तिचं काळीच चिरत होती. अंगावर सरकन काटा आला, पण दुसऱ्या क्षणी तिनं स्वतःला सावरलं. पूजा दूरवर जाईपर्यंत ती आकृती पूजाकडे पाहत होती. जमिनीवरून एक सावली तिच्या सोबत चालत येत असल्याचं तिला दिसलं. ते वाटेत आपले अडथळे आहेत हे तिने ओळखलं. तिने आजूबाजूला न पाहता आपली वाट धरली. त्या डोंगराच्या माथ्यावर पोचायचं होतं. आता गर्द झाडीतून ती वाट काढत होती. बाबळाच्या काट्याने अंग जखमी होऊ लागलं, पण दमा नव्हती. पूजा, इतक्यात कोणीतरी हाक दिली. तशी ती जागेवरच थांबली. तिने आवाज ओळखला होता. सुमित, कुठे आहेस तू? पूजा, मला वाचव ग. ती आवाजाचा वेध घेऊ लागली, पण तो आवाज चौफेर घुमू लागला होता. आवाज कर्णकर्कश होऊ लागला होता. त्या भयान दिशाहीन आवाजाने तिच्या डोक्यात मुंग्या उठल्या. तिने आपले डोळे गच्च मिटले. तशी पुन्हा नीरव शांतता पसरली. तिने डोळे हळूहळू उघडले. तशी समोर काही अंतरावर ती आकृती दिसली. बघता बघता आणखी एक काळी कुट्ट सावली तिच्या दिशेने वेगात येऊ लागली. पूजा मनातल्या मनात देवाचं नाव घेऊ लागली आणि मार्ग काढत डोंगराच्या दिशेने वर चालू लागली. त्या झाडाझुडपातून चित्रविचित्र आकृत्या नाचत होत्या. किळसवानं हास्य करत होत्या. तिच्या भोवती थैमान घालत होत्या, पण ती चालत राहिली. ती डोंगर माथ्यावर पोहोचली. हातपाय भरून आले होते. घशाला कोरड पडली होती. अखेर दूरवर तिला तो भला मोठा वटवृक्ष दिसू लागला. दैत्याकार वटवृक्ष, जसे त्या जागेवर आपलंच अधिराज्य आहे हे सांगत होता. हातातला कंदील सावरत तिनं संकोच चालत त्या वृक्षाजवळ आली. तिला ते काळे कुट्ट पाषाण दिसले. त्यावर कोणीतरी पालथी पडलेले दिसले, अगदीच निपचिप. ती त्याच्याकडे धावली. त्याचं अंग जखमी होतं. सुमित, सुमित, डोळे उघड. तो अजून जिवंत होता. पूजानं त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. तोच तिला वटवृक्षामागून कोणीतरी चालत येत असल्याचं जाणवलं, पण नीटसं दिसत नव्हतं. तिनं मान वर करून पाहिलं. 5-6 आकृत्या चालत येऊ लागल्या. तिच्या काळजाचा थरकाप उडाला. गडबडीत आपल्या हातातील धागा सुमितच्या हाती बांधला आणि हातातील कंदील घेऊन ताडकन उठली. त्यांच्या सभोवती झाडामागून हडळी, चेटकिनी आपल्या भक्ष्यावर तुटून पडण्याची आज्ञा मागत होत्या. कानाचे पडदे फाटावेत असा कर्कश आवाज करत किंचाळत होत्या. पूजाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. तिनं सुमितला उराशी कवटाळलं आणि पूजा देवाचा धावा करू लागली. तिनं सुमितला घट्ट पकडून धरलं होतं. तोच एक आकृती भिरभिर तिच्या जवळून गेली, जसं वटवाघूळ जावं. हे काय होतं कळायच्या आतच एक आकृती घरकन तिच्या जवळून गेली. तशी पूजा थरारली. सुमित तिच्या जवळ नव्हता. वर पाहिलं
तर त्या आकृतीनं आपल्या पंजात सुमितला पकडलं होतं. हे दृश्य पाहून पूजा पुरती हादरून गेली. रडत पिवळत वर पाहत तिने हात जोडले. आपल्या नवऱ्याची अशी अवस्था तिला पाहवत नव्हती. आपल्या गुडघ्यावर बसत तिनं अंगातली सारी शक्ती एकवटली. आभाळाकडे पाहत जोराची आरोळी ठोकली. हे चामुंडा देवी, धाव गाई. तसा त्या चेटकीच्या पकडीतून सुमित निसटला आणि पूजाच्या समोर आदळला. सुमित कणत होता, पण त्याला भान नव्हतं. तशी पूजा उठली आणि धावत सुमित जवळ गेली. बाजूचा कंदील हातात घेतला. तशी तिच्या अंगावर झेपवणारी हाडळ जागेवरच थांबली. तिनं धाडसानं आपल्या हातातील कंदील त्या झाडाखाली फोडला. तसं मगापासून झेपवणाऱ्या चेटकीने आता दुरून आक्रोश करू लागल्या. पूजाच्या अंगात जणू एक प्रकारची शक्ती संचारली होती. आजूबाजूला पडलेला पालापाचोला गोळा करून ती त्या आगीत टाकत चालली. तशा आगीच्या ज्वाळांनी आपलं रौद्र रूप धारण केलं. त्या अग्नीच्या प्रकाशात ते चित्रविचित्र चेहरे, त्या आकृत्या अजून भयान वाटू लागल्या. पण त्या अग्नीपुढे पुढे येण्याचं धाडस करत नव्हत्या. तो जोरजोरात ढोल वाजत असल्याचा आवाज येऊ लागला आणि सर्व काही शांत झालं. पूजा खाली बसली. डोळे मिटून देवाचे आभार मानले. तोच सुमित जागा झाला. ओ शिट, म्हणजे मी पुन्हा झोपेत चालत इथपर्यंत आलो का? इतक्या दूर जंगलात? आय एम सॉरी. सुमित शुद्धीवर आला होता. त्याचा अशक्तपणा एकदम गायब झाला होता. एकदम तरतरीत, जसा तो आधी होता. त्याला पाहत पूजाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. हुंदके देतच ती सुमितच्या कुशीत शिरली. त्याची मात्र बडबड सुरू होती. एवढं कसं लागलं तुला? आणि ही आग का पेटवलीस? मला थंडी वाजते म्हणून का? ती मात्र त्याचा प्रत्येक शब्द काळजात साठवत होती. आणि नंतर ते दोघेही उठून हळूहळू घराकडे आले. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.